सर्व विद्यार्थ्यांचं परत या ऑनलाईनच्या क्लासमध्ये स्वागत आहे। तर आज आपण सिंपल पास्ट टेन्सचा पुढचा काळ म्हणजे सिंपल फ्युचर टेन्स आपण शिकणार आहोत। सर्वांनी आपलं ग्रामरचं रजिस्टर काढायचंय आणि काढून त्या ठिकाणी लिहून घ्यायचंय। आपण कालच्या पिरियड मध्ये घेतलं होतं, लास्ट लेक्चर मध्ये घेतलं होतं आपण सिंपल पास्ट टेन्स। कोणता काळ घेतला होता? सिंपल पास्ट टेन्स हा काळ आपण घेतलेला होता लास्ट लेक्चर मध्ये। आणि आपण सिंपल पास्ट टेन्स टायटल टाकलं, सूत्र घेतलं, त्याच्यानंतर एक्झाम्पल घेतलं, असं व्यवस्थित क्लोज करून घ्या। असं व्यवस्थित क्लोज करून घ्या सिंपल पास्ट टेन्स झाल्याच्या नंतर। आता सिंपल पास्ट टेन्स झाल्याच्या नंतर खाली क्लोज केल्याच्या नंतर खाली साईडला स्मॉल सी टाकायचंय, स्मॉल सी सिंपल फ्युचर टेन्स। चला लिहून घ्या लवकर, सिंपल फ्युचर टेन्स। बाळांनो असं व्यवस्थित अगोदर क्लोज करून घ्यायचे, तुम्हाला क्लोज करून घेतल्याच्या नंतरच खाल्ल्या साईडला लिहून घ्यायचं स्मॉल सी सिंपल फ्युचर टेन्स। तर चला आपण आपल्या स्क्रीनकडे जाऊया सिंपल फ्युचर टेन्स हा काळ शिकण्यासाठी। हा चला सी सिंपल फ्युचर टेन्स घेतलं, सिंपल फ्युचर टेन्स टायटल घेतलं। आता टायटलच्या खाल्ल्या साईडला काय घेतो आपण? सूत्र घेतो आपण। तर चला सूत्र घेऊया आपण त्या ठिकाणी सिंपल फ्युचर टेन्स। हा यस प्लस शॉल ऑब्लिक विल प्लस V1 प्लस ओ असं सिंपल फ्युचर टेन्सचं सूत्र आहे बाळांनो। व्यवस्थित सुंदर हस्ताक्षरामध्ये लिहून घ्या। आपण टायटल घेतलं सिंपल फ्युचर टेन्स, सूत्र लिहून घेतलं यस प्लस शॉल ऑब्लिक विल प्लस V1 प्लस ओ। शॉल ऑब्लिक विल म्हणजे शॉल किंवा विल या दोन्हीपैकी एक घ्यायचंय, बरोबर आहे। सूत्र कसं? यस यस म्हणजे सब्जेक्ट म्हणजे करता, त्याच्यानंतर शॉल किंवा विल, शॉल ऑब्लिक विल, त्याच्यानंतर V1 चा वापर करा आणि नंतर ओ ठेवायचं आहे। आपण सूत्र घेतलं। आता सूत्र घेतल्याच्या नंतर आपण टीप घेतली पाहिजेत का? कारण शॉल ऑब्लिक विल म्हणायला लागलेला आहे। नेमकं शॉल कुठे ठेवायचं आणि विल कुठे ठेवायचं हा आपल्याला प्रश्न निर्माण झाला। तो प्रश्न सोडविण्यासाठी आपण खाली टीप घेऊया। टीप नंबर 1, टीप नंबर 1, टीप नंबर 1 करता कंसात यस कंस बंद डॅश आय कॉमा बी पैकी, आय कॉमा बी पैकी असल्यास डॅ 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 डॅश त्यावेळेस शॉलविल पैकी शॉलचा वापर करा, शॉलविल पैकी शॉलचा वापर करा। टिप नंबर 2 आता विल साठी करता कंसात यस कंस बंद डॅश इतर असल्यास, इतर असल्यास, इतर असल्यास त्यावेळेस काय घ्यायचं? डॅ 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 डॅश त्यावेळेस विलचा वापर करा। समजतं बाळांनो? म्हणजे आय किंवा वी या दोन्हीपैकी जर आपण करता म्हणून वापरला तर त्या आय किंवा वीच्या पुढे आपला शॉलविल पैकी शॉलचा वापर करायचा आपल्याला। आणि इतरचा अर्थ काय? आय किंवा वी हे सोडून बाकी कुठले का करता येणार त्यावेळेस विलचा वापर करायचे। किंवा म्हणजेच काय? आय किंवा वीच्या पुढे शॉल वापरा आणि आय किंवा वी सोडून बाकी कोणता का करता असे ना त्यावेळेस आपल्याला विलचा वापर त्या ठिकाणी करायचं आहे। आता आपण टायटल घेतलं, सूत्र घेतलं, टिप पण घेतलं। आता एक आपण एक्झाम्पल पाहूया। या काळातील माहिती घेण्यासाठी एक्झाम्पल आपल्याला पाहायचं। एक्झाम्पल नंबर 1 हा बाळांनो एक्झाम्पल नंबर फर्स्ट घेतला आपण। नंबर 1 एक्झाम्पल कोणतं आहे? आय वॉज प्लेइंग अ गेम, आय वॉज प्लेइंग अ गेम म्हणजे हे वाक्य बाळांनो पास्ट कंटिन्यूअस मधलं वाक्य आहे का? पास्ट कंटिन्यूअस सूत्र कसं आहे? यस प्लस वॉज ऑब्लिक वेअर प्लस V4 प्लस ओ। तर यसच्या नंतर वॉज आलेले, वॉजच्या पुढे V4 आलेले म्हणजे हे वाक्य पास्ट कंटिन्यूअस टेन्स आहे। पास्ट कंटिन्यूअस टेन्स मधून आपल्याला सिंपल फ्युचर टेन्स मध्ये करायचं आहे। एका काळातील वाक्य दुसऱ्या काळामध्ये करायचे। एका काळातील वाक्य दुसऱ्या काळात करत असताना दिलेल्या वाक्यातील किती घटक करतो बाळांनो आपण? तर 3 घटक करतो। 3 घटकांचे नाव आहे यस, व्ही आणि ओ। यस व्ही ओ, यस म्हणजे सब्जेक्ट म्हणजे कर्ता, व्ही म्हणजे वर्ब म्हणजे क्रियापद, ओ म्हणजे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म, असे 3 घटक वाक्यातून आपण काढतो। ते 3 घटक कसं करायचं मग? तर 3 घटक करत असताना आपण एचयू कडे जातो। एचयू कोणते? आय एम, इज, आर, वॉज, वेअर, शॉल, विल, हॅव, हॅज, ह्यार। तर बाळांनो सांगा आपल्या या दिलेल्या वाक्यामध्ये कोणतं एचयू आहे? एचयू कोणतं आहे मग? तर दिलेल्या वाक्यामध्ये जर पाहिलं तर वॉज आहे का इथं, बरोबर आहे। त्या एचयूला राऊंड मारा,
त्याच्या अलीकडल्या साईडला जे काय असते ती यस असतंय, यस निघाला आपला. आता राहिलं काय व्ही, त्या यचूच्या पलीकडच्या साईडला एक शब्द, एका शब्दाला अंडरलाईन मारायचं आणि त्याला व्ही असं नाव द्यायचं. व्ही सुद्धा आपला निघाला. आता राहिले काय ओ, त्या व्हीच्या पलीकड जेवढे काही शब्द असतात त्या सर्व शब्दाला अंडरलाईन मारायचं आणि त्याला ओ असं नाव द्यायचं. आपला ओ पण निघाला. पाहिजे होतं यस व्ही ओ, यस व्ही ओ तिन्ही घटक निघाले. आता खालील यस व्ही ओ ना या सूत्रात ठेवायचे बाळांनो आपल्याला, बरोबर आहे. तर चला मग आपण घेऊया त्या ठिकाणी. सुरुवातीला काय इथं बाळांनो, आपण सुरुवातीला जर पाहिलं तर इथं काय यस आहे. यस कोणता आहे मग आय, म्हणून आयचा वापर करा. आय घेतलं. हा आता यसच्या नंतर ना पुढे काय म्हणाले, शॉल किंवा विल, त्या दोन्हीपैकी म्हणजे शॉल किंवा विल, शॉल अब्लिक विल, शॉल अब्लिक विल. मग आता इथला करता हा या दोन्हीपैकी आहे का, दोन्हीपैकी आहे. आय व्ही पैकी आय आहे. मग या दोन्हीपैकी जर असेल तर काय घ्यायचे आपल्याला, शॉलचा वापर करायचे. म्हणून आपण या ठिकाणी शॉल घेतलं बाळांनो, शॉल है ना. आयच्या नंतर काय घेतलं आपण, शॉल घेतलं. हा शॉल विलचा प्रश्न मिटला. पुढे काय आता इथं V1 आहे. तर वाक्यातलं व्ही कोणत्या बाळांनो, आपलं प्लेइंग आहे. तर बघूया आपण प्लेइंगचं V1 काय, V1 घ्यायचं आपल्याला. मग आता V1 घेण्यासाठी कुठे जातो आपण, आपल्याच रजिस्टर मध्ये शेवटी V1 V2 V3 V4 चा कॉलम दिलेला आहे. चला ते V1 V2 V3 V4 चा कॉलम काढा आणि काढल्याच्या नंतर त्या ठिकाणी पहा आपलं काय करायचंय. V4 मधून बघा प्लेइंग, प्लेइंग कुठे आहे आपलं, अवका 3 नंबर दिलेला आहे. प्ले प्लेड प्लेड प्लेइंग, V1 V2 V3 V4. तर बघा आपल्या वाक्यामध्ये ना आपण हे दिलेला प्लेइंग हा वर्ब दिलेला आहे आणि आपलं घ्यायचं काय, V1 घ्यायचं है ना. मग सरळ आणलं आपण V1 मध्ये. तर V1 मध्ये आणलं, सरळ आणल्याच्या काय बघा इथं, तर प्लेइंगचं V1 काय प्ले आहे. तर चला मग प्ले घ्या आपल्या वाक्यामध्ये. चला आपल्या वाक्याकडे. हा तर V1 प्ले आहे म्हणून PLAY प्ले घेतला आपण. V1 चा प्रश्न मिटला. आता पुढे काय बघा इथं आपलं ओ आहे. मग ओ कोणता आहे, अ गेम आहे. म्हणून आपण अ गेम या ठिकाणी घेतलं आणि या ठिकाणी आपलं सिंपल फ्युचर टेन्सचं वाक्य तयार झालं. समजतंय. तर चला आणखीन एक आपण या ठिकाणी एक्झाम्पल घेऊया. हा तर एक्झाम्पल नंबर 2 आपण सिंपल फ्युचर टेन्स हा काळ समजावून घेण्यासाठी आपण एक्झाम्पल नंबर 2 आपण आपल्या स्क्रीनवर दिलेला आहे. ते वाक्य कोणतं आहे मग, दे हॅड गॉन टू मार्केट, दे हॅड गॉन टू मार्केट, ते मार्केटला गेले होते. असं एक्झाम्पल नंबर 2 आपण या ठिकाणी दिलेलं आहे. तर चला बाळांनो, एका काळातील वाक्य दुसऱ्या काळामध्ये करायचंय म्हणजे कोणत्या काळात, सिंपल फ्युचर टेन्स. दिलेलं वाक्य कोणत्या काळातलं आहे, सिंपल पास्ट परफेक्ट टेन्स मधलं आहे. एका काळातील वाक्य दुसऱ्या काळात करत असताना किती घटक करतो, 3 घटक. ती कोणते, यस व्ही आणि ओ. यस व्ही ओ करत असताना कुठे जातो आपण, एचयू कडे जातो. कुठे जातो आपण, एचयू कडे जातो आपण. हा मग दिलेल्या वाक्यातलं एचयू कोणतं बघा आपलं, दिलेल्या वाक्यातलं कोणतं एचवी, तर ह्याड आहे. एम इज आर वॉज वेअर शॉल विल हॅव हॅज ह्याड. तर या वाक्यामध्ये ह्याड आहे, बरोबर आहे. आपण त्या ठिकाणी काढलं, एचवी काढलं, ह्याड. त्याच्या अलीकडे काय असतं, यस है ना. यस निघाला, त्याच्या पलीकडे एक शब्द व्ही, व्ही पण निघाला. त्याच्या पलीकडे जेवढे काही शब्द ते पूर्ण शब्द आणला मारायचं, त्याला ओ असं नाव द्यायचं. पाहिजे होते यस व्ही ओ, आपला यस पण निघाला, व्ही पण निघाला, ओ पण निघाला. आता काढलेलं यस व्ही ओ बानो आपण आपल्या सूत्रामध्ये ठेवायचं आहे. आपण आपल्या सूत्रामध्ये काय करायचं ते ठेवायचं आहे. तर चला ठेवू आपण. हा तर सांगा बाळांनो, सुरुवातीला काय येतं आपलं यस आहे. यस कोणता आहे मग, दे, म्हणून दे घ्या. दे घेतला, एसचा प्रश्न मिटला. पुढं शॉल किंवा विल या दोन्ही पैकी हे घ्यायचंय. म्हणजे इथला करता THEY दे या दोन्ही पैकी आहे का, आय किंवा व्ही पैकी आहे का, तर बिलकुल नाही. मग नसल्यामुळं आपलं शॉल कटलं, राहिलं काय विल, म्हणून विलचा वापर करा. WILL विल घेतलं. शॉल विलचा प्रश्न मिटला. पुढे काय बाळानो, V1 आहे. तर आपलं व्ही कोणत्या बाळानो, गॉन आहे. आता गॉनचं V1 घेण्यासाठी आपण कुठे जातो, आपल्या रजिस्टरमध्ये दिलेलं शेवटी V1 V2 V3 V4 कॉलम आपण लिहून घेतलेला आहे. तर चला V1 काढण्यासाठी आपल्या V1 V2 V4 कॉलम कडे जाऊया. ओके, या ठिकाणी आहे बाळानो V1 V2 V4 कॉलम. गो, वेंट, गॉन, गोइंग.
आपल्या वाक्यामध्ये दिलेलं आहे गॉन, हे V3 मध्ये आहे आणि घ्यायचे आपल्याला V1 येतो. मग बघा सरळ इकडं तर GO गो हे V1 मध्ये आहे, त्याचं गॉनचं V1 काय गो आहे. तर चला मग आपल्या वाक्याकडे परत जाऊया आपण. तर गॉनचं V1 काय बाळानो, तर गो आहे, गो घेतलं. आता परत शेवटी काय ओ कोणता आहे, इथून ते इथपर्यंत आहे, टू मार्केट, म्हणून टू मार्केट आपण घेतलं. हे झालं आपलं सिंपल फ्युचर टेन्सचं एक्झाम्पल नंबर 2. चला आणखीन एक वाक्य घेऊया आपण समजावून सांगण्यासाठी. तर एक्झाम्पल नंबर 3 आपण या ठिकाणी दिलेला आहे. कोणता काळ शिकण्यासाठी, सिंपल फ्युचर टेन्स हा काळ शिकण्यासाठी एक्झाम्पल नंबर 3 आपण घेत आहोत. बॉयज आर टेलिंग द स्टोरी, बॉयज आर टेलिंग द स्टोरी, मुलं गोष्ट सांगत आहेत, मुलं गोष्ट सांगत आहेत. असं कुण्या काळात करायचं, सिंपल फ्युचर टेन्स या काळामध्ये करायचंय. एका काळातलं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मधलं वाक्य आहे आणि करायचे आपल्याला सिंपल फ्युचर टेन्स. एका काळातील वाक्य दुसऱ्या काळात करत असताना आपण 3 घटक करतो. त्या 3 घटकांचे नावे कोणते, SVO करत असताना आपण कुठे जातो, तर आपण HV कडे जातो. HV कोणते, एम, इज, आर, वॉज, वेअर, शॉल, विल, ह्याव, ह्याज, ह्याड हे पाठच केलं पाहिजेत. मग बाळानं कोणतं येतं HV, तर आर आहे. हो का, बरोबर आहे. तर HV ला राऊंड मारा. त्याच्या अलीकडे जेवढे काही शब्द असतील, त्याच्या अलीकडे जेवढे काही शब्द असतील त्या सर्व शब्दाला अंडरलाईन मारायचे. एकच शब्द इथं त्याला अंडरलाईन मारला, यस असं नाव दिलं, आपल्या पहिला घटक यसचा निघाला. पुढे कोणता बाळानं, व्ही आहे. हे जे का आपण राऊंड मारलेलं HV ला, त्याच्या पलीकडे एक शब्द अंडरलाईन मारा आणि त्याला व्ही असं नाव द्या. आपला व्ही पण निघाला. राहिलं काय ओ, त्या व्हीच्या पुढे जेवढे काही शब्द असतील त्या सर्व शब्द अंडरलाईन मारायचं आणि त्याला ओ असं नाव द्यायचं. आपला ओ पण निघाला. पाहिजे होतं SVO, यस त्या ठिकाणी 3 घटक निघाले, यस निघालं, व्ही निघालं, ओ पण निघालं. आता काढलेलं SVO ना बाळानं आपण आपल्या सूत्रामध्ये ठेवायचं आहे त्या ठिकाणी, बरोबर आहे. आता आपलं काय करायचंय, सूत्रामध्ये ठेवायचं आहे. तर चला तर आपण आपल्या सूत्राकडे जाऊया, आन्सर करायचं आपल्या, बरोबर आहे. सांगा सुरुवातीला काय येतं, आता यस आहे. यस कोणत्या बाळानं, आपला बॉईज आहे, म्हणून घ्या सुरुवातीला बॉईज, बॉईज घेतलं. बॉईज घेतलं. त्याच्यानंतर त्याचा प्रश्न मिटला. पुढे शॉल बी ऑब्लिक विल बी, ऑब्लिक म्हणजे काय बाळांनो, किंवा शॉल किंवा विल. आता इथला करता बॉईज हे आय किंवा व्ही पैकी आहे का, आय व्ही पैकी नाही, म्हणून शॉल कटलं, राहिलं विल, म्हणून विलचा वापर केला आपण, WILL विल. शॉल विलचा प्रश्न मिटला. पुढे काय इथं V1 आहे. व्ही कोणता आपला, टेलिंग. आता टेलिंगचं V1 काढूया आपण. चला आपल्या V1 मिटली पुढच्या कॉलम कडे. टेलिंग कुठे बघा, चेक करा. तर आपलं 8 नंबर दिलेलं आहे, बरोबर आहे, 8 नंबर दिलेलं आहे. तर टेलिंग हे V4 मध्ये बाळानो, टेलिंग कुठे V4 मध्ये आहे आणि घ्यायचं आपल्याला V1 घ्यायचं, V1 चा कॉलम मधलं. मग सरळ या इथं टेलिंगचं V1 काय, तर टेलिंगचं V1 टेल, TELL. तर चला आपल्या वाक्याकडे चला, आपल्या TELL टेल. तर लिहून घ्या TELL टेल. V1 चा प्रश्न मिटला. राहिलं शेवटी ओ कोणत्या बाळांवर, द स्टोरी, म्हणून आपण द स्टोरी घेतलं. हे आपलं सिंपल फ्युचर टेन्स वाक्य तयार झालं. अपेक्षा आहे या 3 एक्झाम्पलच्या माध्यमातून तुम्हाला सिंपल फ्युचर टेन्स हा काळ समजलेला असेल. आता सर्वांनी बाळांनो काय करायचंय, एक्झाम त्या ठिकाणी होमवर्क साठी वाक्य घ्यायचे. होमवर्क साठी पहिलं वाक्य घ्या. सर्व 4चे 4 वाक्य सिंपल फ्युचर टेन्स मध्येच करायचे आहेत. या पहिलं वाक्य, वी आर स्पीकिंग मराठी, वी आर स्पीकिंग मराठी. सेंटेन्स नंबर 2, बॉयज हॅव गॉन टू स्कूल, बॉयज हॅव गॉन टू स्कूल. नंबर 3, they were asking questions, they were asking questions. And 4 number, he has done the work, he has done the work. हे 4